गुड मॉर्निंग मित्रांनो. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आम्ही कुठेतरी स्वर्गाच्या जवळ आलोय. एक सेकंड, जरासा आपण टर्न होऊया. आज आहे 30 नोव्हेंबर आणि आम्ही आलेलो आहे फिरायला आमची डिसेंबर ट्रिप करायसाठी. नजारे तर तुम्ही बघितले, डेंजर नजारे. बाय द वे आम्ही आलो आहे काल, बट कालच्या दिवसामध्ये काय काय घडलं हे मी तुम्हाला सांगेन आमचं ब्रेकफास्ट झाल्यावर. मी म्हटलं पहिलं जस्ट उठलो आहे आणि म्हटलं थोडे नजारे बघूया. सकाळी लवकर उठायचं होतं आम्हाला, पण काल थोडं हेक्टिक झाल्यामुळे शक्य झालं नाही. हिस्ट्री बऱ्यापैकी आहे त्याची. आपल्याबरोबर आपण प्लेनने येणार आणि आपल्याबरोबर ट्रॅजेडी होणार नाही असं होणं शक्य नाही. पण ह्यावेळी तेवढी काय मोठी झाली नाही, छोटं मोठं असं, पण ते चालतं. थोडंसं असं काळा टिक्का लागलेला चांगलं, पुढची ट्रिप पूर्ण चांगली होती. चला आता नाश्ता करूया आणि मग तुम्हाला पुढचं सांगतो. कालचं पण तुम्हाला सांगतो काय काय झालंय कालच्या ह्याच्यामध्ये, आणि आम्ही कुठे आहे ते पण तुम्हाला सांगतो. मित्रांनो, नाश्ता आलेला आहे. खूप मशक्कत की बात, तो खूपच येऊन थांबलेला होता कारण जुजूचं सगळं बाकी होतं. तर हा आहे आपला नाश्ता, आलू पराठा आणि चहा, लोणचं, दही, सॉस. आणि हे आम्ही बसलोय ह्या नजाऱ्यासकट. वा, छान. सो मंडळी, आपल्या पहिल्या दिवसाची ॲडव्हेंचरस कम ट्रॅजेडिक प्रवासाची स्टोरी मी तुम्हाला सांगतो. आम्ही सकाळी 6 वाजता आपल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला पोचलो, कारण आमची 8:30 वाजताची फ्लाईट होती. आणि ही फ्लाईट आम्ही नवीन एअरलाईन्स ट्राय करत होतो, यावेळी अकासा एअरलाईन्स. आम्ही पोचलो, आपल्या इनिशियल चेक इन झालं, आतमध्ये गेलो आणि म्हटलं बोर्डिंग पास घेऊया. बोर्डिंग पास जेव्हा आम्ही घ्यायला गेलो तेव्हा आम्हाला कळालं की आमची फ्लाईट ही इंटरनॅशनलवर नाहीच आहे, जी डोमेस्टिकवरून आहे. कारण अकासाचे जे पण डोमेस्टिक फ्लाईट्स फ्लाय होतात ते सगळ्या डोमेस्टिकवरून होतात. तर मग आम्ही परत ते बाहेर आलो आणि तिथून परत डोमेस्टिक एअरपोर्टला गेलो. तिकडे परत प्रोसेस आपली इनिशियल चेक इन, परत आतमध्ये जाऊन बॅग चेक इन, ते सगळं झालं. हे थोडंसं आम्हाला डिसॲडव्हान्टेज वाटलं अकासाचा, पण ठीक आहे. पुढे गेलो, आपल्या बॅग चेक इन झाल्या आणि आपल्याला बोर्डिंग पास मिळाला. आणि मग थोडासा आपल्याकडे टाईम उरलेला होता, तर म्हटलं भूक तर जाम लागलेली ह्या सगळ्या मेसमध्ये. गेलो, थोडं मॅगडीमध्ये खाल्लं आणि मग थोडा वेळ बसलो. आणि मग आपल्या चेक इनचा टाईम, ऑलरेडी आपल्या बोर्डिंगचा टाईम झालेला होता. आतमध्ये गेलो, बोर्डिंग केली आणि आपल्या फ्लाईटमध्ये जाऊन बसलो. चला तर मग फ्लाईटमध्ये बसलोच आहे, तर तुम्हाला थोडासा रिव्ह्यू देतो मी अकासाचा. अकासाची फ्लाईट थोडी छोटी होती, त्यामुळे आम्ही आतमध्ये जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला थोडी कंजेस्टेड वाटली. बट ऑन टाईम होती आणि कम्पॅरेटिव्हली कमी प्राईज होती, त्यामुळे ती खूप इकॉनॉमिकल वाटली आम्हाला. अदरवाईज बाकी क्लिनलीनेस आणि वॉशरूमसुद्धा खूप छान होतं, त्यामुळे ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा चांगला होता. तर मित्रांनो, आपण कुठे चाललो आहे? आणि आपण चाललेलो आहे आता दार्जिलिंगला. सो जर आपल्याला दार्जिलिंगला जायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी मुंबईवरून बागडोगरा एअरपोर्टला जावं लागतं. बाय द वे, बागडोगरा हे अंडर मिलिटरी सर्वेलन्स येतं, त्यामुळे त्याचं आम्हाला जास्त शूटिंग करायला अलाउड नव्हतं. तर तिथून तुम्ही बागडोगराला उतरलात की खालून तुम्हाला उतरल्यानंतर परत एक 3 ते 4 तासाचा प्रवास आहे, जो तुम्हाला दार्जिलिंगला पोचवतो. तिथून तुम्हाला टॅक्सी मिळतात, तिथे लोकल ट्रान्सपोर्ट एवढा नाही आहे. तर तुम्ही जसंही
बाहेर उतरतात तसं गव्हर्नमेंट अप्रूव्ड टॅक्स प्री पेड टॅक्सीज आहेत, तिथे तुम्ही ते बुक करू शकता आणि ते लोक तुम्हाला सेफली पोचवतात. अशीच आम्ही सुद्धा प्रीपेड टॅक्सी बुक केली आणि निघालो आपल्या डेस्टिनेशनकडे, ते म्हणजे दार्जिलिंग. आणि लकीली आमचे जे ड्रायव्हर काका होते ते पण खूप छान होते, त्यामुळे आमचे 3 ते 4 तास कसे गेले आम्हाला खरंच कळालं नाही. आम्ही जी बुकिंग केलेली ती जवळजवळ म्हणजे आम्हाला पोचायला 5 वाजणार होते, त्यामुळे आम्ही मध्ये जेवायला थांबायचा विचार केला आणि म्हणून आम्ही त्यांनाच विचारलं की बाबा तुम्हीच सांगा इकडे की कुठले चांगलं रेस्टॉरंट आहे. तर ते आम्हाला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले जे तिकडचं गव्हर्नमेंट रन करतं आणि त्याचं नाव होतं कॉर्सुंग टुरिझम प्रॉपर्टी. मी त्या हॉटेलचं नाव खालीसुद्धा टाकतो कारण प्रोनाऊन्सिंग सेशनमध्ये कधी कधी प्रॉब्लेम होतो. पण हॉटेल खूप सुंदर, खूप डेकोरेटिव्ह आणि फूड पण खूप छान होतं. आणि आमची पुढची जर्नी परत आम्ही चालू केली टुवर्ड्स दार्जिलिंग. सुंदर सुंदर वादियों के साथ आमचा प्रवास चालू होता आणि शेवटी आम्हाला 5 वाजलेच आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोचायला. ये है हमारा रूम, ऑल वुडन, क्वीन साइज बेड, इसके अंदर हीटर है बेड के अंदर और रूम को भी हीटर है. ये भी हीटर वाला ही सिस्टम है, मतलब इसमें पानी गर्म होता है वो सब. ये हमारा चाय, ये शेल्फ है कपड़े रखने के लिए. ये थोड़ा बैठने के लिए. और ये है वॉशरूम. वॉशरूम बहुत अच्छा है यार. गीजर. बस पानी फ्लश को बहुत ठंडा आ रहा है और कुछ तकलीफ नहीं है. वो जो लगता है बर्फ जैसा. ये है ऐसा डायनिंग बैठने के लिए मस्तपैकी. हा आहे इकडे रात्रीचा व्ह्यू मस्त. ऑल वैली नीचू तक और एक साइड पूरा पहाड़. मैं ऊपर ढग नीचे, मैं ऊपर ढग नीचे. आणि तिकडे संध्याकाळी 5 वाजताच काळोख होत असल्यामुळे आम्हाला पुढे काही करायला मिळालं नाही. त्यानंतर आम्ही फक्त थोडासा नाश्ता केला आणि मग संध्याकाळचं आम्ही त्यांना जेवण सांगितलं की आम्हाला संध्याकाळचं जेवण लागणार आहे. आणि मस्त छानपैकी रात्री 8-8:30 वाजता जेवलो आणि ताणून झोपलो. तर मित्रांनो, तुम्हाला आता खाता खाता मी आजचा डिसाइडेड आमचा रूट काय तो सांगतो किंवा आपले आज विजिट करायचे प्लेसेस काय तो सांगतो. तर आज आम्ही बुक केली आहे टॉय ट्रेन. साहेबांना टॉय ट्रेन म्हणजे बघायचीच आहे. जॉय राईडमध्ये. तर ती टॉय ट्रेन आपल्याला दार्जिलिंगपासून घूमपर्यंत घेऊन जाते आणि घूमपासून रिटर्न परत घेऊन पण येतं. म्हणजे एकाच तिकीटमध्ये ते दोन्ही होतं. त्याच्यामध्ये आपल्याला स्टेशनला घूमच्या एक लायब्ररी आहे जी खूप जुनी लायब्ररी आहे, ब्रिटिशकालीन लायब्ररी आहे, ती बघायला भेटते. रिटर्न येताना बताशा लूप म्हणून एक माझ्या मते गार्डन आहे ते ना, हां ते गार्डन आहे, ते बघायला भेटेल. पोस्ट दॅट आपण कुठेतरी लंच करूया. फिर वहाँ से हाँ फिर वहाँ से है अपना शाम को तो रोपवे है और दोपहर में हां दुपारी आपलं आहे हॅपी व्हॅली टी इस्टेट. म्हणजे त्या चहा बनते, म्हणजे इकडची सर्वात चांगली चहा तिथे भेटते असं आम्हाला आमच्या जे इकडचे होमस्टेचे जे ओनर आहेत किंवा जे आजोबा आहेत जे आर्मीमध्ये होते त्यांनी सांगितलं. आणि पराठा जेवण उत्तम आहे, उत्तम. म्हणजे तुम्ही या साईडला याल तर ट्राय करा हॉटेलमध्ये नाही थांबायचं आणि होमस्टेजमध्ये थांबा. तुम्हाला लोकल फूड आणि लोकल माणसं जी इन्फॉर्मेशन देऊ शकतात ते तुम्हाला हॉटेलमध्ये कोणीही देऊ नाही शकत. सो ट्राय दिस इज पराठा. लुक एट दिस पराठा, हाऊ जाड इट इज. आणि खरंच इकडचं लोकल फूड खाल्लत ना तुम्ही तर म्हणजे थोडं सर्वायवलला पण इझी पडतं. आणि म्हणजे जी इन्फॉर्मेशन
आणि काय म्हणतात ते इकडे ना लहान मुलाला वगैरे तुम्ही जर घेऊन येत असाल तर खूपच छान आहे. म्हणजे इतकं होमली फिलिंग असतं की मुलं पण खूप कम्फर्टेबल होतात. सो लहान मुलाला घेऊन येत असाल तर ट्राय करा की होमस्टेला राहा इन्स्टेड ऑफ हॉटेल. आणि त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्टेज आहे, होमस्टेमध्ये असाल आणि जर तुमचं लहान मुलं असेल 3 वर्ष 4 वर्ष असं, तर ते तुम्हाला किचन ॲक्सेस पण देतात. इथे Airbnbs मला तेवढे दिसले नाही, पण हे जे होमस्टेज आहेत ते तुम्हाला किचन ॲक्सेस देतात. त्यामुळे जर तुमच्या मुलाला काही स्पेसिफिक खायचं असेल किंवा समजा एखाद्याला नाही पटत असेल बाहेरचं खाणं, तर तुम्ही तुमचं जेवण बनवू शकता तुमच्या स्टाईलने. तसं बनवून तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता. तो एक मेजर ॲडव्हान्टेज आहे याचा. चला तर मग आपण हे संपवतो. मी परत एकदा म्हणतो, मी हे संपवतो आणि मग आपण भेटूया. आम्ही आलेलो आहे आमच्या पहिल्या डेस्टिनेशनवर. ते आहे दार्जिलिंगचं ट्रेन स्टेशन. येस, बट दॅट इज नॉट अ नॉर्मल ट्रेन स्टेशन. इट इज स्टीम ट्रेन. आम्ही स्टीम ट्रेन ट्राय करणार आहे यावेळी. तुम्ही बघू शकता हे मागे आहे स्टेशन आहे आपलं. आणि ह्याची ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहे IRCTCच्या साईटवरती. स्टीम इंजिनचं आता सध्या प्राइसिंग आहे 1500 पर पर्सन. आणि जे ह्याचं आहे आपलं नॉर्मल जी आहे ट्रेन त्याचं आहे 1200. येस, आणि ही ट्रेन तुम्हाला दार्जिलिंगपासून घूमपर्यंत घेऊन जाईल. घूममध्ये ती जवळजवळ 15-20 मिनटं थांबते. तिथे तुम्हाला साईट सीन करायचे असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तिथे लायब्ररी आहे बघण्यासारखी. अजून आजूबाजूला 2-3 प्लेसेस आहेत ते मी तुम्हाला दाखवेनच. येताना तुम्हाला बालुसिया लूप म्हणून एक हे आहे, बतासिया लूप म्हणून एक गार्डन आहे छानसं, जे असं स्टेपिंगवालं गार्डन आहे. ते एक आहे, तर ते बघू आपण आज. मी तुम्हाला थोडंसं स्टेशन दाखवतो त्याच्यावर. त्यापूर्वी हा व्ह्यू तर बघा. आणि बाय द वे दार्जिलिंगला म्हणतात क्वीन ऑफ हिल्स. त्याच्यामुळे आम्ही त्याचा खूपच प्रत्यय घेतोय, कारण की हिल्स आहे आणि प्रत्येक हिलचं सौंदर्य वेगळंच आहे. आणि बाय द वे हे स्टेशन, हे जो तुम्हाला पाठी दिसतंय स्टेशन, हे जवळजवळ 100 वर्ष जुनं स्टेशन आहे. थोडीशी डागडुजी झाली असेल, त्यांनी केली असेल डागडुजी, बट अदरवाईज दिस इज ओल्ड ब्रिटिश टाईम स्टेशन. आणि जे तुम्हाला आता इंजिन्स पण दिसणार आहेत ते त्यावेळेचे इंजिन्स नाही आहेत, बट सेम मॅन्युफॅक्चरिंगकडे सेम स्टाईलमध्ये बनवून घेतलेले इंजिन्स आहेत. म्हणजे इट इज ॲज इक्वल ॲज सेम इंजिन जे तेव्हा ते लोक वापरत होते. म्हणून आता स्टेशन बघूया. चलो मित्रांनो, हे आहे आपलं दार्जिलिंग स्टेशन. इथून तुम्ही चालत चालत पुढे गेला की हे आहे आतमधलं वेटिंग एरिया, जिथे तुम्ही इथे समोर तिकीट काढू शकता. ते छोटे छोटे स्टॉल्स आहेत, ते मस्त बसायला जागा आहे. आलो ही आपलं चालू होतं प्लॅटफॉर्म. ते टोटल 3 प्लॅटफॉर्म आहेत. व्हेरी गुड. 1, 2, 3 प्लॅटफॉर्म. हा फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे. ते मस्त चालत चालत इथे तुम्ही इथून घुमला जाऊ शकता. दिस इज वेटिंग रूम. ते तुम्हाला वॉशरूम्स पण आहेत, बिकॉज मी जस्टच यूज केले त्यामुळे मला माहिती आहे. तर ही सॅम्पल माझ्यामध्ये ठेवलेली आहे, बोगी कशी दिसते आतमधून. तर आपण आतमध्ये बसल्यावर आपल्याला दिसेलच. स्टीम ट्रेनची अनाऊन्समेंट झाली आहे, ते बघू आता. आमची बायको कुठे राहिली? हा, ते बाबा हे बघा, हे येत आहेत हळूहळू चालत चालत. स्टेशनवरची चहा, दार्जिलिंगमध्ये चहा फेमस आहे. मॅडमला नको आहे, आम्ही पिऊन बघतो कशी आहे. हो, व्हेरी नाईस. ट्रेन येते, ट्रेन.
चिप 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 चिप. ट्रेन मध्ये अरे बापले. मित्रांनो आमची सीट बघा 1 2 शेवटची सीट आहे. ऐन वेळेची बुकिंग आणि हे मागचं दृश्य आम्हाला मिळणार आहे. ट्रेन जाणार आहे या साईडला. ट्रेन अशी जाणार आहे आणि आमच्या पाठी कोणी नाही आहे. आम्हाला शेवटचा डब्बा भेटलेला आहे आणि हे आहेत फिश टाळून मला सीन झाला आमच्या बरोबर. आणि ही मी विंडो सीट मीच घेणार आहे. येतानाची मी घेणार आहे. जिजू कसं बसला ट्रेन मध्ये? जिजू बाबू कसं वाटतंय तुला? गुदू गुदू गुदू. ट्रेन चालू झालेली आहे मित्रांनो. फर्स्ट एक्सपिरियन्स. हे वरती पण पूर्ण ओपन आहे आणि लुक्स नाईस. दरवाजा बंद. आपला कोकणात जाताना जे स्टीलचा स्मेल येतो ना, जो काइंड ऑफ तसाच स्मेल आहे. स्नेम येते आता मस्त. टीम येते. एक सेकंड तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा. कसं वाटतं मॅडम मग? एक नंबर. लहानपणापासून ना मी हे टॉय ट्रेन आहे ना बघायची आणि असं वाटायचं की माहिती नाही कधी एक्सपिरियन्स घेऊ पण छान वाटतं हे. जॉय राईड. रिअली जॉय राईड. नाही एक्सपिरियन्स खूप छान आहे. आणि ही लिटरली ट्रेन रस्त्यावरून चालली आहे. बाजूला गाड्या आहेत बघा. या गाड्या चालतात बाजूला आणि ही ऑलमोस्ट रस्त्यावरून आहे. रस्त्याच्या साईडने असा ट्रॅक आहे तिथून चालली आहे ट्रेन. बाहेरून बघूया. मला खिडकीतून बाहेर हे काढून बाहेर करायला भेटलं तर. पाठवून बघ. मित्रांनो पोचलेलो आहे बतासिया लूप. हे बघा हे अशी ट्रेन आहे. तिथे ट्रेन लागली आहे. पाटी दिसते तुम्हाला आणि इथे असं वरती एक सेकंड ते फुलांचं गार्डन आहे. मध्ये एक स्तंभ आहे. तो आता स्तंभ दिसत नाही. एक सेकंड. वाव हा बघा इथे हा स्तंभ आहे असा. मला असं वाटतं हे जवानांना ट्रिब्यूट देण्यासाठी एक छोटंसं गार्डन असं काइंड ऑफ बांधले. इथे एक स्तंभ आहे. इथे खूप म्हणजे सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग आणि होतं दार्जिलिंग मध्ये. येस त्याचं पण आपल्याला कव्हर करायचं आहे. त्याचं इन्स्टिट्यूट आहे एक वेगळं जे तुम्हाला माउंटन क्लाइम्बिंग आणि ते सगळं पण हे करतात. पण हे माझ्या मते कुठल्या तरी एका स्पेसिफिक रेजिमेंटचं आहे. कारण मला कुकरी दिसते त्यांच्या. हे बघा इकडे जो स्तंभ आहे हा पुतळा जो बनवला आहे त्याला कुकरी आहे. दॅट मीन्स ते कुठल्या तरी एका पर्टिक्युलर बटालियनचं त्यांनी ट्रिब्यूटसाठी हे केलं आहे. हो आणि इथे वेगवेगळे बटालियन्स पण आहेत. येस. मित्रांनो 10 मिनिटाचा टाईम संपलेला आहे. शिट्टी वाजलेली आहे गाडीची. त्यामुळे लगेचच जाऊन बसण्याचा कार्यक्रम आहे. 15 मिनटं बोलतात पण 15 मिनटाचा टाईम नाही आहे आणि ही जागा 15 मिनटात होण्यासारखी नाही आहे.
तसं जास्त काय बघण्यासारखं नाहीये. कारण की खूप गोष्टी आहेत ना, आपण ते हे करू शकतो. कपडे ड्रेसेस आणि तुम्ही घालून इकडचे जे ट्रेडिशनल ड्रेसेस असतात ते घालून तुम्ही इथे फोटो काढू शकता. एक्सक्यूज त्यामुळे मी थोडं साईड इथे तुम्ही स्पेशली असा वेगळा टाइम काढून आलात म्हणजे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर करू शकता. अदरवाईज इथे तुम्हाला असे साईडला छोटे छोटे स्टॉल्स दिसतील जिथे तुम्हाला विकत पण घ्यायचं असेल किंवा जर 15 तुम्हाला मिनिट बोले, 10 रेंटने मिनिट जर नाही फोटो हे करायचे असतील किंवा ते जे ट्रेडिशनल ड्रेसेस घ्यायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकता. मला असं थांब ना, वाटतं अंकल जॅकेट photo फिकेट चांगले असतील जरा इकडच्या हिशोबाने जरा उबदार असतील. हे बघा शिटी वाजायला लागलेली आहे. सगळे रिटर्न बॅक टू द ट्रेन चाललेत. प्रणय बाय द वे. आणि हा गोरखा रेजिमेंट आहे. गोरखा रेजिमेंटचं वॉल ऑफ फेम जे तुम्ही आता बघितलं फॉर गोरखा रेजिमेंट. तो पोचलेलो आहे घुम स्टेशनला. हे छोटे उस्ताद चालतायत. हे समोर इंजिन चालू वाव समिया ओल्ड इज गोल्ड वाला स्टेशन. ते एक्झिबिशन आहे. पेंटिंग्स बघा काय भारी भारी पेंटिंग्स आहेत. व्हेरी नाईस. हे पण असं बसायला आहे. छोटंसं टी स्टॉल आहे. ॲक्च्युली इथे एक म्युझियम आहे पण ते आता बंद आहे. बघा इथे आपण जे मगाशी ओले ओले आम्ही फोटो काढत ऐकू, ऐकू, होतो इथे आहे म्युझियमचं काम चालू आहे. म्युझियमचं काम चालू आहे. आणि इथे बाकी तसं बघण्यासारखं काही नाही पण हे जे स्टेशन आहे हे बघा इट्स पूर्ण ओल्ड जसं स्ट्रक्चर असतं. पूर्ण लाकडाचं बनलेलं स्टेशन आहे. दोन्ही साईडला रोड्स आहेत. ते टी स्टॉल आहे. हे बघा दोन्ही साईडने जायला रोड्स आहेत. तुम्हाला घुम स्टेशनची एक युनिक गोष्ट सांगतो. ती म्हणजे की हे स्टेशन हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये याची नोंदणी आहे. कारण हे जगातलं 14वं असं ऑपरेशनल रेल्वे स्टेशन आहे जिथे अजूनपर्यंत रेल्वे चालते. आणि हे जवळजवळ 7-7.5 फीट वरती आहे अबोव द सी लेवल. मित्रांनो उलट्या साईडला लागलेलं आहे इंजिन आणि आम्ही आता इंजिनच्या एक्झॅक्ट मागे आहे. हे इंजिन आहे ते तुम्हाला जळताना दिसत असेल. थोडंसं आहे. हे आहे इंजिन स्टीम इंजिन. हे 2 ऑपरेटर्स. चला तर मंडळी हा व्लॉग मी इथेच संपवतो. बऱ्यापैकी मोठा व्लॉग झाला आहे. याचा सेकंड पार्ट लवकरच येतो आहे. आणि काही कारणास्तव जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला असाल आणि जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पार्ट 2 मध्ये.